तुम्हालाही उकडीच्या मोदकाच्या कळ्या पाडायला जमत नसतील तर अशा प्रकारे साच्याच्या साहाय्याने तांदळाचे पीठ न वापरता तळणीचे किंवा उकडीचे मोदक कसे बनवायचे हे आजच्या रेसिपीमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा। आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे कढई आणि त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तूप। तूप छान गरम झालं की यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा खसखस। तर आपण बनवत आहोत गणपती बाप्पाच्या मोदकाचं सारण। सारण बनवण्यासाठी आपल्याला 1 कप सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे। तुम्ही इथं ओल्या नारळाचा कीस पण वापरू शकता। याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं लालसर रंगावर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा कप गूळ किंवा तुम्ही थोडंसं कमी जास्त पण वापरू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचा वापर तुम्ही इथे करू शकता। तर हा गूळ छान मिक्स होईपर्यंत आपल्याला या नारळामध्ये मिक्स करायचा आहे। जसा जसा गरम होईल तसा तसा छानपैकी याच्यामध्ये मिक्स होईल। तर हा छान मिक्स झाला आहे। त्यानंतर टाकायची आहे थोडीशी जायफळ पूड। मी जायफळ थोडंसं किसून टाकलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे मिक्स झाला की गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये। त्यानंतर कढईमध्ये घ्यायचं आहे 1.5 कप रवा किंवा तुम्ही 1 कप पण घेऊ शकता। तर इथे मी जवळपास 1.5 कप रवा घेतलेला आहे। याला आपल्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा तूप। तुपामध्ये आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं हा रवा छानपैकी भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजून झाला की गॅसवरचा काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकायचं आहे 1.5 कपासाठी 2 कप पाणी इथे मी वापरणार आहे। गरम पाणी आहे। तर हे मोजून मी इथं 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। अर्धा कप आपण मीठ टाकल्यानंतर टाकणार आहोत। तर हे गरम पाणी आपल्याला या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता एक गोळा तयार होतो। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं आणि डबल यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकणार आहोत आणि हा रवा छान यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। छान मिक्स करून झाल्यानंतर याला काढून घेणार आहोत एका ताटामध्ये आणि याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने। उकडीला पाण्याचा हात लावून छानपैकी मळून घ्यायचं आणि मग याला आपल्याला मिक्स करून एक छान अशी कणिक बनवून घ्यायची आहे किंवा जो डो आहे तो छानपैकी असा शेप देऊन घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हा रवा जो आहे तो मस्तपैकी छान बनलेला आहे। याच्यातला थोडासा लिंबा एवढा गोळा घ्यायचा, हातावरती मळायचा, याला झाकून ठेवायचं आहे कपड्याने म्हणजे गरमच राहील आणि आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहे। तर मी हे मोदक साच्याच्या साहाय्याने बनवणार आहे। तर मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला हा डो अशा प्रकारे भरायचा आहे आणि नंतर मध्यभागी आपल्याला याला जागा करायची आहे सारण भरण्यासाठी। साईडने छानपैकी दाबून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। आपलं सारणही छानपैकी झालेलं आहे, अगदी नरम मऊसूत आणि अजिबात पाणी नाही सुटलेलं। आणि हे भरून झालं की यावर थोडंसं जे कणिक आहे किंवा जी उकड आहे ती लावायची आहे आणि बंद करून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे खोलून घ्यायचं आहे। अगदी सहज हा मोदक बाहेर निघतो, तुम्ही बघू शकता। आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही यालाच अशाच प्रकारे उकडून पण घेऊ शकता किंवा तळून पण घेऊ शकता। तर आपण यामध्ये तळून घेणार आहोत। तर हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत आणि 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतात। खूप जास्त वेळ लागत नाही। अगदी तुमच्यापाशी वेळ नसेल तर हे मोदक तुम्ही केव्हा पण बनवू शकता आणि तुमच्याजवळ तांदळाचं पीठही तयार नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे। जो बारीक रवा असतो तो इथे वापरायचा आहे आणि असे पांढरे शुभ्र आपल्याला मोदक मिळतात। तर याला आपण तळून घेऊयात। तुम्हाला जर तळायचे नसतीलच तर तुम्ही याला एखाद्या चाळणीवर कपडा टाकून मस्तपैकी याची उकड काढून घेऊ शकता। जसे आपण तांदळाच्या पिठाची मोदकाची उकड काढतो तशा प्रकारे ते मी याला तळून घेणार आहे। तळून घेतले की हे खूप छान क्रिस्पी असे हे मोदक लागतात। तर एकदा नक्की अशा प्रकारे हे मोदक ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। खायलाही खूप छान लागतात।
अजिबात कडक बनत नाहीत. बाहेरची कोटिंग खूप जास्त क्रिस्पी बनते या मोदकांची. तळून घेतले तर तुम्ही तुपात किंवा तेलात कशातही तळू शकता. तर अशा प्रकारे हे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि आता आपले हे सर्व मोदक तळून झालेले आहेत. मी सर्व मोदक तळून घेतलेले आहेत आणि हे बघा अशा रंगावर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत. तुम्ही अजून थोडेसे लालसर तळू शकता आणि सर्व करू शकता. गणपती बाप्पाला अशा मोदकांची 10 दिवसात एका दिवशी तरी असा नैवेद्य दाखवा. गणपती बाप्पा खूप खुश होतील. आणि तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.